आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आज देशभरात झालेल्या 18व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 45 ठिकाणी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध भागात नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना संबोधित केलं. रोजगार मेळाव्याअंतर्गत नागपुरात केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ ग्रुप सेंटर हिंगणा इथं केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफचे नागपूरचे उपमहापोलीस निरीक्षक अनिल कुमार यांच्या हस्ते 250 नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अमरावती इथे आज झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील समस्यांबाबत नागरिकांनी निवेदनं सादर केली. यावेळी जिल्हाभरातून 74 निवेदनं प्राप्त झालीत. पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी नागरिकांशी थेट संवाद साधत नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेतल्या. प्रवाशांच्या वाढलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून मुंबई नागपूर दरम्यान विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात येत असल्याची माहिती नागपूर रेल्वेच्या जनसंपर्क विभागामार्फत देण्यात आली आहे. या विशेष गाड्यांच्या सविस्तर माहिती आणि वेळापत्रकासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावं. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार 26 जानेवारी रोजी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. वंदे मातरम शीर्षकाअंतर्गत संध्याकाळी 6:30 वाजता साई सभागृह शंकरनगर नागपूर इथं हा देशभक्तीपर गीत आणि नृत्याविष्काराचा कार्यक्रम पार पडेल. या निःशुल्क कार्यक्रमास जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावं आणि आस्वाद घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी मानाचे 5वे वीरगाथा पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. यावर्षीच्या पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या 19 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 18 देशांमधल्या 91 शाळांमधून विजेत्यांची निवड करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि विचारधारा विभागाच्या वतीनं आयोजित महाराष्ट्रातील संतांचे जाती निर्मूलनात योगदान या विषयावरील 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्राला विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.